झाडाचं पोषण, त्याला लागणारा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस, बोरान हे सगळे सूक्ष्म अन्न घटक त्याला त्याच्या गरजेप्रमाणे देणं गरजेचं आहे. सूक्ष्म अन्न घटक इज कॉल्ड ए हिडन हंगर. अनेक शेतकरी बंधूंना वाटतं बा काय झिंक, फेरस, बोरानची गरज आहे, पण ते हिडन हंगर आहे. त्याची कमतरता झाली ही डोळ्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून निर्यातक्षम गुणवत्तेच्यासाठी त्याच्यावर कुठलाही स्पॉट येऊ नये यासाठी मॅग्नेजची कमतरता झाली, पोटॅशची कमतरता झाली. मगाशी आपल्या ह्यांनी अरुणने दाखवलं की कशा पद्धतीने त्यावरती समजा डिफिशियन्सी झाली तर चोच तयार होते. अशा प्रकारचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तर आपण निर्यातक्षम गुणवत्तेचा घड काढू शकतो. घड मोठा आला, शेतकरी बंधू म्हणतो की साहेब असं कसं काय एवढा मोठा घड आला, पण तो का आला त्याचं कारण आपण लक्षामध्ये घ्या. ज्या वेळेस मी जगभर फिरलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षामध्ये आली की सगळीकडे जगामध्ये 6.5 पीएचच्या जमिनीमध्ये केळीची शेती केल्या जाते. मी डॉक्टर जी.के. झेंडे सरांना जाऊन भेटलो. भोसले साहेब पुण्याला फ्लॅटमध्ये राहत होते, वय वर्ष 80 होतं. आणि मी त्यांना विचारलं, साधारण तेव्हा 70-75 वय असेल त्यांचं, की सर मला सांगा की हाऊ टू रिड्यूस द पीएच इन द सॉइल. मला म्हटले पाटील, मला पाडेगावची जमीन 10 पीएच वरनं 8 पीएच वर आणायला 30 वर्ष लागली. कुठे 10 वरनं 8. तर म्हटले तुझं म्हणणं आहे किंवा 8.5ची पीएच 6.5 वर आणायची तर 30 वर्ष तर नक्कीच निघून जातील, तरी शक्य होणार. आय स्टार्टेड थिंकिंग ऑन इट. मला तर हे काम करायचं आहे, केळी निर्यातक्षम काढायची तर जगात जे उत्कृष्ट आहे ते केळीत करायचं आहे. आणि मग मी विचार केला की व्हाय नॉट यूज द फॉस्फरिक ऍसिड. मित्र लक्षात घ्या, 2007 साली मी फॉस्फरिक ऍसिड केळीच्या पिकामध्ये आणलं